हॅलो फ्रेंड्स, दिस इज दिलीप मुसळे. सगळ्यांना आजच्या लेक्चरमध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज मी या ठिकाणी पुण्याचा पेपर PCMC क्लर्क 2023मध्ये आता नुकताच काही 2 दिवसापूर्वी हा एक्झाम झालेली आहे. तर ह्या एक्झाममध्ये जे काही इंग्लिशचे प्रश्न होते त्या प्रश्नांना आपण या ठिकाणी सविस्तरपणे समजून घेऊया. त्याचबरोबर एक प्रश्नांची जी डिफिकल्टी लेवल जर पाहिली तर एक अपेक्षित मार्क या ठिकाणी किती पडायला पाहिजे होते हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर प्रश्न कोणत्या घटकांवर आले होते हे सुद्धा मी तुम्हाला नमूद करतो, जेणेकरून ही TCS मार्फत झालेली एक्झाम, जेणेकरून इथून पुढच्या जे काही एक्झाम्स होणार आहे त्याच्यामध्ये मुख्य एक्झाम तुमची तलाठी भरती आहे. थोड्या दिवसावरच आता वनसेवेच्या जे काही एक्झाम्स सुरू होणार आहेत आणि पॅरलली जे काही बाकीच्या एक्झाम्स कंडक्ट होतील, या एक्झाम्समध्ये तुम्हाला एक्झॅक्टली प्रश्नांचं जे स्वरूप आहे हे अगदी स्पष्ट होऊन जाईल. प्रश्नांची डिफिकल्टी कशी असते, प्रश्न टॅकल कसे करायचं, हे सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला या पुढच्या 45 मिनिटाच्या लेक्चरमध्ये मी सांगणार आहे. जे विद्यार्थी खूप सिरियसली अभ्यास करतात त्या प्रत्येकानं हा लेक्चर ऐका, समजून घ्या आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून हा लेटेस्ट पेपर आहे. प्रश्न कसे येतात याचा धडा जर तुम्ही चांगला जर घेतला तर पुढच्या पेपरची तयारी करत असताना खूप सारी मदत तुम्हाला होऊन जाईल. मी मुसळे सर या ठिकाणी तुम्हाला या पेपरचं व्यवस्थितपणे ॲनालिसिस करतो. हा TCS पॅटर्न मार्फत झालेला पेपर आहे आणि अगदी 2 दिवसापूर्वी, लक्षात ठेवा, 2 दिवसापूर्वीची एक्झाम आहे. आपण पाहूयात एक्झाम्पलमध्ये एक्झॅक्टली काय आलं होतं ते. तर जर आपण या पेपरचं जर आपण विश्लेषण जर केलं, पाहिलं तर बघायचं, मी तुम्हाला PCMC एक्झामच्या संदर्भातच बोलतो आहे. तर या पेपरमध्ये 25 क्वेश्चन्स विचारले होते इंग्लिशसाठी, बरोबर. म्हणजे 25% वेटेज ह्या पेपरमध्ये इंग्लिशचं होतं. आणि हा पेपर जर पाहिला तर तुलनेने इंग्लिशच्या बाबतीत जर विचार केला तर प्रचंड नॉर्मल पेपर होता. मी तुम्हाला एक्झॅक्टली ज्यावेळेस पेपरचं ॲनालिसिस कंप्लीट होईल त्यावेळेस एका ॲव्हरेज स्टुडंटला किती मार्क्स पडायला पाहिजे 25 पैकी हे सुद्धा मी सांगतो. एक अगदी विद्यार्थ्याच्या अँगलने विचार जरी केला तरी मार्क्स किती अपेक्षित होते या ठिकाणी मी तुम्हाला नमूद करणार आहे. हा लेक्चर पहा शेवटपर्यंत. या ठिकाणी जे टोटल 25 क्वेश्चन्स होते याचं जर डिव्हिजन आपण जर व्यवस्थितपणे जर केलं तर एक गोष्ट तुम्हाला जाणवते. बघायचं, चेंज द वॉइस या घटकावर 2 प्रश्न आलेले आहेत आणि विशेष बाब म्हणजे हा अगदी ट्रॅडिशनल फॉर्मॅट आहे. कसा आहे? ट्रॅडिशनल फॉर्मॅट आहे. ट्रॅडिशनल म्हणजेच काय, तर आपल्या स्टेटच्या ज्या एक्झाम झालेल्या आहेत त्याच्यामध्ये राज्यसेवा आहे, गट ब आहे, गट क आहे, ह्या परीक्षांमध्ये ज्या पद्धतीनं प्रश्न येतात अगदी तीच मेथड या ठिकाणी अजिबात नवीन नाही आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे हे प्रश्न 100% बरोबर यायलाच पाहिजे यात चुकायला काही शक्यता नव्हतीच. 2 नंबरचा जो टॉपिक या ठिकाणी आपल्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, याच्यामध्ये सुद्धा 2 प्रश्न आलेले आणि दोन्ही प्रश्न अगदी ट्रॅडिशनल फॉर्मॅटप्रमाणेच आलेले आहेत. त्यामुळे हे आपले हक्काचे 4 मार्क झाले. ज्याचे कुणाचे हे 4 मार्क जातील त्याला परीक्षा पुढं म्हणजे मेरिटच्या दृष्टीनं खूप अवघड आहे. हे यायलाच पाहिजे. आपल्या ज्या TCSच्या बाकीच्या एक्झाम आहेत त्यांच्यामध्ये लक्षात ठेवा, ग्रामरमध्ये बाकीचं येईल किंवा नाही हे सांगता येत नाही, पण ह्या 2 टॉपिकवर कन्फर्म प्रश्न असतात. त्यामुळे TCSची तयारी करत असताना, TCS एक्झामची तयारी करत असताना आपण सगळ्यांनी हे 2 टॉपिक खूप पद्धतशीरपणे कंप्लीट करून घ्या. मी माझ्या बॅचमध्ये जी तलाठी भरतीची बॅच चालू आहे ह्या बॅचमध्ये हे दोन्ही टॉपिक व्यवस्थित घेतलेले आहेत आणि त्याच्यावर आयोगाचे त्याचबरोबर TCSचे जे प्रश्न आहेत हे सविस्तरपणे विश्लेषण केलेले आहे. 0 प्रॉब्लेम कुठल्याही विद्यार्थ्याला फेस करावं लागेल. लक्षात ठेवायचं. पुढे दिलेला आहे स्पेलिंग इरर. हा अगदी ट्रेंडिंग टॉपिक आहे, समजून घ्यायचं. या टॉपिकवरचे प्रश्न खूप काळजीपूर्वक टॅकल करावे लागतात, व्यवस्थितपणे समजून घ्यावे लागतात. याला एक विशेष अभ्यासाची आवश्यकता आहे हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो. दिसतंय सोपं, परंतु सोपं नाही आहे. त्यामुळे याला थोडंसं व्यवस्थितपणे टॅकल करायचं आहे. पुढे दिलेल्या प्रेपोजिशनवर 2 प्रश्न आलेले आहेत आणि हे दोनही प्रश्न तुलनेनं खूपच सोपे होते. त्यामुळे प्रेपोजिशनवर प्रश्न हा हमखास येतो. आणि प्रेपोजिशनवर येतो कसा, तर एक बेसिकली आपल्याला या ठिकाणी फिक्स प्रेपोजिशन म्हणून एक टॉपिक आहे, लक्षात ठेवायचं. फिक्स प्रेपोजिशन ह्या टॉपिकवर जास्त प्रश्न येतात. तर माझ्या जो टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर मी फिक्स प्रेपोजिशनची एक कंप्लीट लिस्ट टाकलेली आहे, ती एकदा झेरॉक्स करून ठेवा, तुम्हाला नक्की याचा फायदा होऊन जाईल. पुढे दिलेल्या बघा प्रोव्हर्ब. आता हा एक असा एक्सेप्शनल टॉपिक आहे, तिच्यावर कधी कधी प्रश्न येतात, कधी कधी येत नाही. त्यामुळे PCMCमध्ये आलेलं आहे, आपणही तयारी करून ठेवायची. प्रोव्हर्ब ज्या अपेक्षित आणि महत्त्वाच्या ज्या प्रोव्हर्ब्स आहेत त्यांचं स्पेलिंग, त्याच्या शब्दांचं स्पेलिंग काय आहे, त्याचा अर्थ काय आहे हे काळजीपूर्वक माहीत असणं आपल्या दृष्टीनं आवश्यक आहे. पुढचं काय दिलेलं आहे बघा, 1 वर्ड सबस्टिट्यूशन. हा सुद्धा एक ट्रॅडिशनल टॉपिक आहे. कसा आहे? ट्रॅडिशनल, लक्षात ठेवायचं. ट्रॅडिशनल म्हणजे मी परत एकदा सांगतो,
स्टेटच्या एक्झाम झालेल्या आहेत, या वेगवेगळ्या एक्झाममध्ये ह्याच प्रकारचे प्रश्न आलेले आहेत. मी पूर्ण टॉपिक रेकॉर्ड केलेलं आहे. नाही बोललं तर 250 ते 300 प्रश्नांचं रेकॉर्डिंग झालेलं आहे बॅचमध्ये आपल्या ह्या टॉपिकवर. आणि इतकं रिपिटिशन आहे आणि इतक्या काही कॉमन शब्दांचा वापर केला जातो की याच्यामध्ये चुकण्यासारखं काही शक्यता नव्हती. पुढे दिलेलं आहे सिनॉनिम आणि अँटोनिम, हे तर यायलाच पाहिजे, बरोबर आहे की नाही. याच्याशिवाय तुमचा पेपर सेट होणार नाही. सिनॉनिम अँटोनिम इज मस्ट, याची तयारी तुम्हाला करायची आहे. याच्या व्यतिरिक्त ईडीएमवर एक प्रश्न आलेला आहे आणि ही ईडीएमसुद्धा कॉमन आहे, त्यामुळे अपेक्षित आहे. ही ऑलरेडी स्टेटच्या कुठल्या तरी पेपरमध्ये येऊन गेलेली आहे. हिचे ॲनालिसिससुद्धा मी ऑलरेडी केलं होतं. आता मी सेकंड टाईम तुम्हाला मी इंट्रोड्यूस करतो परत एकदा. पुढे दिलेलं आहे पॅराजंबल. हो 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 सगळ्यात भीतीदायक वाटणारा टॉपिक. जे विद्यार्थी आता तलाठी भरतीची तयारी करतात, मोस्टली त्यांच्या मनामध्ये हाच एक डाऊट आहे. घाबरू नका, मी आज हा लेक्चर यूट्यूबला टाकतो, याच्यानंतर लगेचच दुसरा एक लेक्चर टाकणार आहे. अगदी सोप्या मेथडनं अवघडात अवघड जी पॅराजंबल आहे ही कशी सॉल्व करायची, मोठी वाटणारी वाक्य कशी सॉल्व करायची, याचं टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे. सोपा होऊन जाणार टॉपिक. पुढे दिलेला कॉमन इरर. यस, इथे तुमचे मार्क फिरणार आहेत. काय या ठिकाणी तुमचे मार्क काय ते फिरणार आहेत, लक्षात ठेवायचं. ज्या विद्यार्थी कट ऑफच्या 1-2 मार्कने पुढे मागे राहतात त्याला हा टॉपिक जबाबदार राहतो. कॉमन इरर. कॉमन इरर नावाचा टॉपिक इंग्लिश ग्रामरमध्ये नाही. ही एक प्रश्न विचारण्याची पद्धती आहे. तर ग्रामरमधल्या कुठल्याही घटकावर तुम्हाला इथं कॉमन इरर विचारली जाते. जनरली पार्ट्स ऑफ स्पीच हा जो काही घटक आहे हा कॉमन इररला मोस्टली जबाबदार राहतो. त्यामुळे हा घटक आपल्याला व्यवस्थितपणे करायचा आहे. सब्जेक्ट अँड व्हर्ब ॲग्रीमेंट, टेन्स असेल, प्रेपोजिशन आहे, हे घटक याच्यामध्ये स्ट्रॉंगली विचारले जातात. पाहूया नक्की प्रश्न कसे आले ते पुढे येतीलच तुम्हाला. आता ते पुढे आलेलं तुमचा फ्रेझल वर्ब. एखादा तरी प्रश्न फ्रेझल वर्बवर राहील, त्यामुळे एक फ्रेझल वर्बची एक चांगली लिस्ट आपण प्रिपेअर करून ठेवा. आणि पॅराग्राफ, म्हणजे पॅराग्राफ जो आहे हा तुमच्या पेपरमध्ये 5 मार्कला कन्फर्म येणार आहे. मी यूट्यूबला पॅराग्राफवर सुद्धा एक टॉपिक म्हणजे एक लेक्चर घेणार आहे, जेणेकरून TCSच्या विद्यार्थ्यांना, TCSच्या एक्झामच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पॅराग्राफमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. जर आपण हे 25 क्वेश्चन्सचं डिव्हिजन जर केलं तर तुम्हाला काही गोष्टी टॉपिक क्लिअर होतात. अगदी स्क्रीनशॉट काढून ठेवा, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील का वेटेज कसं तयार झालेलं आहे या ठिकाणी. ठीक आहे, अगदी ॲव्हरेज पेपर बनवलेला आहे आणि मोस्टली जे काही कॉमन घटक आहेत का त्यांच्यावर त्यांनी वेटेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे हा एक पेपर जो आहे PCMCनं नुकताच कंडक्ट केलेला, हा एक अगदी आयडियल फॉर्मॅट TCS पॅटर्नचा आहे, हे मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो. तयारी करत असताना या टॉपिकला आणि काही तत्सम टॉपिकला डोळ्यासमोर ठेवा, जेणेकरून तुमची उत्कृष्ट तयारी होऊन जाईल. आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, हा जो पेपर आहे ह्या पेपरचे ॲनालिसिस पाहायचं आहे. कुणीही जाऊ नका, कुणीही लेक्चर स्किप करू नका. ज्या कुणाला हा लेक्चर आवडेल त्यानं हा जो चॅनल आहे यूट्यूबचा आपला, त्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथून पुढे तुमच्या परीक्षेपर्यंत तुम्हाला अतिशय गरजेची, महत्त्वाची, ऑथेंटिक अँड ट्रस्टेड इन्फॉर्मेशन फक्त ह्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला इथून पुढे मिळत जाईल. त्यामुळे हा चॅनल शेअर करा, आपल्या मित्रांना सांगा आणि आपणही हा चॅनलवर सबस्क्राईब करून त्याचं नोटिफिकेशन मिळवा. तर मित्रांनो, एक छोटंसं ॲज अ पार्ट ऑफ प्रमोशन म्हणून एक छोटासा भाग आहे की जे विद्यार्थी आता नुकतेच तलाठी भरतीची फॉर्म आता मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी भरलेले आहेत आणि जे विद्यार्थी आता याची तयारी करत असतील, ह्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली संधी आहे. अजूनही ज्या विद्यार्थ्यांना काही टॉपिकमध्ये डाऊट येत असेल तर त्यांनी एक छोटासा हा आपला कोर्स आहे, छोटा म्हणजे परिपूर्ण कोर्स आहे इंग्लिशचा. त्याच्यामध्ये अगदी तुम्हाला ग्रामर आहे, व्होकॅब्युलरी आहे, पॅराजंबल, कॉमन इरर, कॉम्प्रेन्शन, क्लोज टेस्ट आणि PYQs ह्या सगळ्यांचं आपल्याला प्रॉपरली या ठिकाणी टीचिंग करत आहे मी. साधारणतः एक 90+ लेक्चर्स तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये असणार आहे, ह्या लेक्चर सिरीजमध्ये असणार आहे. तर हे लेक्चर जर तुम्ही जर केले तर तुमचा आपला जो काही येणारा एक्झामचा जो काही पॅटर्न आहे त्या पॅटर्नला 100% तुम्ही क्रॅक करू शकता, एवढं मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो. ठीक आहे, यासाठी आपलं ॲप्लिकेशन आहे मित्रांनो, MPSC इंग्लिश अकॅडमी. हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि ठिकाणी बॅच नंबर 2 आहे, ही तलाठी भरतीची आहे, ही तुम्ही आवर्जून जॉईन करा. आणि याच्या पलीकडे जर कुणाला जर बॅचच्या संदर्भात अधिक माहिती हवी असेल, हा माझा पर्सनल नंबर आहे, डायरेक्टली तुम्ही फोन करू शकता. मी तुमच्या प्रश्नांना थोडी इन्फॉर्मेशन देईन, नंतर तुम्ही जॉईन करून टाका. चला आता आपण काय करूया, आपल्या पेपरकडे वळूया. कुठलाही वेळ घालवायचा नाही. 25 प्रश्न आहेत, त्यांच्यावर आपल्याला काय काय आलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला सविस्तरपणे पाहायचं आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी बघायचं, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच.
बघा इन डायरेक्ट स्पीच आपल्याला काय विचारलेलं मित्रांनो, डायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करायचं आहे. म्हणजे मूळ जे वाक्य दिलेलं आहे हे आहे इनडायरेक्ट स्पीचचं, आपल्याला करायचं आहे डायरेक्ट स्पीच. त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. या ठिकाणी डायरेक्टचं इनडायरेक्ट ऑलमोस्ट विद्यार्थी करतायत, पण इनडायरेक्ट स्पीचचं ज्यावेळेस परत डायरेक्ट स्पीच करायचं त्यावेळेस रिव्हर्स रूल अप्लाय करावे लागतात. मग ते या ठिकाणी आपण काही क्षणात पाहूया. लगेच तुमच्या डोक्यात येणार आहे काय एक्झॅक्टली काय दिलं बघायचं. ही सेड, ज्या अर्थी त्या सेड आला त्या अर्थी हे वाक्य स्टेटमेंट पाहिजे, हे लक्षात आलं. पुढे दिलेला दॅट हा कनेक्टिव्ह इनडायरेक्ट स्पीचमध्ये केव्हा येतो, एकतर तुमचं डबल इन्व्हर्टेड कॉमामधील वाक्य स्टेटमेंट असतं किंवा एक्सक्लामेटरी सेंटेन्स असतं, अदरवाईज येत नाही. बरोबर आहे. कारण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल तर टू हा कनेक्टिव्ह घेतो. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर एक तर WH क्वेश्चनसाठी WH वर्ड, यस नो टाईप क्वेश्चनसाठी इफ किंवा व्हेदर हे शब्द कनेक्टिव्ह म्हणून येतात. त्यामुळे ज्या अर्थी या ठिकाणी दॅट हा शब्द आलेला आहे त्या अर्थी हे जे वाक्य आहे हे काय पाहिजे, तुमचं स्टेटमेंट पाहिजे, हे क्लिअर झालेलं आहे. पुढे बघायचं. ही हॅड बॉट दॅट बुक अँड दॅट ही वुड स्टडी इट थरली. आता इथं काय दिलेले क्रियापद मित्रांनो, ही बॉट, हॅड बॉट. आता या ठिकाणी तुम्ही बघा, मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगतो. हॅड प्लस क्रियापदाचं तिसरं रूप जर इनडायरेक्ट स्पीचमध्ये आलेलं असेल तर दोन पॉसिबिलिटी. एकतर डायरेक्ट स्पीचमध्ये साधा भूतकाळ असतो, कारण साध्या भूतकाळाचा इनडायरेक्टमध्ये आपण पूर्ण भूतकाळ करतो. दुसरी गोष्ट, पूर्ण वर्तमान काळ जर असेल तर पूर्ण वर्तमान काळाचा पूर्ण भूतकाळात रूपांतर करतो. ह्या दोन पॉसिबिलिटी, ह्या दोघांवर तुम्ही सर्च करा, उत्तर 0 मिनिटात मिळून जातं. एवढं तर आपल्याला माहिती आहे की काळामध्ये हा बदल आवश्यक केला जातो. बस तेवढं चेक करायचं. बघायचं ही सेड आय हॅव. आता आय म्हणजेच कोण आहे, ही आहे. याच्यात काय चेंज आहे का, नाही. बघा आय हॅव बॉट या ठिकाणी काय केलेलं आहे, हॅड बॉटचं रूपांतर हॅव बॉटमध्ये झालेलं. बरोबर आहे. ॲक्टिव्ह म्हणजे डायरेक्ट स्पीचमध्ये जर पूर्ण वर्तमान काळ असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये पूर्ण भूतकाळ होतो, हे सांगायला नको. आता हे अगदी बरोबर आहे. पुढे काय दिलेलं आहे, इथं धिस बुकचा दॅट बुकमध्ये रूपांतर करतो. आपल्याला माहितीच आहे, कारण आपल्याला जे काही बदल करावा लागतो त्याच्यामध्ये डायरेक्ट स्पीचमध्ये जर धिस असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय करतो आपण, त्याचं रूपांतर दॅटमध्ये करतो. या ठिकाणी धिस आहे, या ठिकाणी दॅट आलेलं आहे. इथपर्यंतचं वाक्य बरोबर आहे. आणि ते अँडनं दुसरं वाक्य जोडलेलं आहे. काय केलेलं आहे, जोडलेलं आहे. म्हणजे हे वाक्य सेपरेट असायला पाहिजे. काय दिलेलं आहे, आय विल स्टडी इट थरली. आता बघा आय म्हणजेच कोण, तो व्यक्ती ही. म्हणजे इथं हीचं रूपांतर कशात झालेलं आहे, ते ही मध्ये आलेले. म्हणजे आयचं रूपांतर थर्ड पर्सन. आपल्याला माहिती फर्स्ट पर्सन सेकंड पर्सनचं रूपांतर आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये थर्ड पर्सनमध्ये करतो सब्जेक्टनुसार. त्यामुळे इथं आयचं रूपांतर थर्डमध्ये होणं हे कंपल्सरी आहे. पुढे दिलेले बघा, विल स्टडी हा भविष्यकाळ आहे. सिम्पल फ्युचर टेन्सचं रूपांतर करताना शाल आणि विल ज्यावेळेस काळ म्हणून येतो त्याचं रूपांतर ओल्डमध्ये केलं जातं. हे सुद्धा सर्वश्रुत आहे, तुम्हाला माहिती पाहिजे. मग विलचं रूपांतर ओल्डमध्ये झालं. ओल्ड आहे मोडाल ॲक्झुलरी, त्याच्यानंतर नेहमी क्रियापद कसं येतं, मोड रूपामध्ये येतं. अगदी कॉमन गोष्ट आहे. ओल्ड स्टडी इट थरली आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिलेला आहे. म्हणजे या वाक्यात चुकीचं काहीच नाही आहे. जे अपेक्षित होतं ते पहिल्याच उत्तरात भेटलेलं आहे. त्यामुळे पुढे जाण्याची तशी गरज नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 अगदी कन्फर्म उत्तर आहे, अजिबात घाबरायचं नाही. आता या ठिकाणी 2 वाक्य दिलेली, हरकत नाही. मग त्यांनी काय केलेले, 2 वाक्य सारख्याच प्रकारची असल्यामुळे अँडनं ती वाक्य काय केलेली आहे, जोडून दिलेली. मी माझ्या बॅचमध्ये सुद्धा शिकवलेलं आहे की जर 2 स्वतंत्र वाक्य डायरेक्ट स्पीचमध्ये असतील आणि दोनही वाक्य एकाच प्रकारची असतील तर इनडायरेक्ट स्पीच दोघांचा करायचा आणि अँडनं ते जोडून द्यायचं. इथं दॅट का आलेलं आहे, कारण ह्या दुसऱ्या वाक्यासाठी कनेक्टिव्ह म्हणून दॅट आलेला आहे. बघा पहिली गोष्ट, ही 2 वाक्य सेपरेट आहे, जोडण्यासाठी अँड आला. दुसरं वाक्य सेपरेट आहे, त्यामुळे दुसऱ्या वाक्याचा कनेक्टिव्ह म्हणून इथं जसं या ठिकाणी इथं दॅट आलेला आहे त्यामुळे इथे सुद्धा दॅट आलेला आहे. जसं पहिल्या वाक्याचा इनडायरेक्ट केला तसं दुसऱ्या वाक्याचा सुद्धा इनडायरेक्ट केलेला आहे. जर हे 2 वाक्य वेगळ्या प्रकारची असतील त्या 2 वाक्यांमध्ये काय संबंध आहे ते चेक करून कनेक्टिव्ह वापरावं लागतं. आणि जर दोन्ही वाक्य एकाच प्रकारची असतील तर सर्रास अँड वापरा आणि वाक्य जोडून द्या, काही फरक पडत नाही. सरळ सरळ उत्तर निघते. दुसरं वाक्य, ही सेड ही हॅड बॉट. बघा डायरेक्ट स्पीचमध्ये जर पूर्ण भूतकाळ असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये पूर्ण भूतकाळच राहतो जनरली. त्यामुळे कदाचित हे पण असू शकतं. तरी पाहूया,
दॅट बुक अँड ही ओल्ड. आता इथं ओल्डचं रूपांतर होतं, पण मोस्टली लक्षात ठेवा, मोस्टली डायरेक्ट स्पीचमध्ये विलचं इनडायरेक्टमध्ये ओल्ड होतं, त्यामुळे इथे ही रचना काय झालेली आहे, चुकीची झालेली आहे, लक्षात ठेवायचं. आणि स्वतः जर बोलत असेल तर पर्सनल प्रोनाऊनमध्ये बदल अपेक्षित होता, पर्सनल प्रोनाऊन चुकीचे दिलेले आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथे कट झाला. इथे पण पर्सनल प्रोनाऊन चुकीचे आहेत. इथे हॅज बॉट दिलेला आहे. पुढे बघा, ओल्ड स्टडी, ओल्ड नको होता, विल पाहिजे होता. पर्सनल प्रोनाऊनमध्ये चूक झालेली आहे, कारण पर्सनल प्रोनाऊनमध्ये कंपल्सरी बदल होत असतात. डायरेक्ट स्पीचमध्ये फर्स्ट सेकंड असेल तर इनडायरेक्टमध्ये आपण थर्ड पर्सन घेतो. ही वाक्यसुद्धा चुकलं. ही सेड आय हॅव बॉट धिस बुक, आय विल बी स्टडिंग. इथे काळ चुकलेला आहे. विल बी स्टडिंग फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे, त्यामुळे विल बी स्टडिंगचं ओल्ड स्टडी कधीच होणार नाही. काळात बदल अपेक्षित आहे, परंतु चुकीचा बदल अपेक्षित नाही. सो पर्याय क्रमांक 4 सुद्धा चुकलं. आलं लक्षात. एक का बरोबर आलं याची खात्री करून घ्या. हे डिटेल ॲनालिसिस 360 डिग्रीमध्ये ॲनालिसिस होतं आहे, प्रॉपरली समजून घ्या, जेणेकरून उद्याच्या पेपरला फायदा म्हणजे फायदा नक्की. दुसरा, सिलेक्ट द ऑप्शन इन विच ऑल दी वर्ड्स आर स्पेल्ड करेक्टली. इथं विद्यार्थ्यांची जम्बलिंग होण्याची शक्यता असते, त्यामुळे हा जो टॉपिक आहे हा थोडासा काळजीपूर्वक बघायचं. एकच वाक्य 4 ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये काही शब्द चुकीचे दिलेले आहेत, ते आपल्याला पाहून घ्यायचे. काय दिलेले बघायचं. डीप अंडर द ड्राय डेसिडियस फॉरेस्ट आर रॉक्स लेडन विथ आशियाज मोस्ट प्रेसियस डायमंड रिझर्व्स. आता बघायचं, या ठिकाणी स्पेलिंग दिलेले बघायचं. डेसियस बघायचं DESI, तर जनरली DESI नाही आहे, इथं DECI पाहिजे होतं. DECIDUOUS म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये हेच स्पेलिंग चुकीचं दिलेलं आहे. आता लक्षात ठेवा, एक जरी स्पेलिंग चुकीचं असेल तरी वाक्य चुकतं, खात्री करा. लक्षात ठेवा, पहिलं वाक्य काय झालं, चुकलं. दुसरं, डीप अंडर द ड्राय डेसियस DECIDUOUS. आता हा शब्द तुमचा बरोबर दिलेला आहे. फॉरेस्ट आर रॉक्स लेडन. आता या ठिकाणी लेडन का लॅडन हा एक मेन गोष्ट या ठिकाणी दिलेली आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं, लेडन विथ नाही तर लॅडन विथ पाहिजे होता अपेक्षा. LADEN, लेडनचं स्पेलिंग लक्षात ठेवा. एशियाज मोस्ट प्रेसियस, इथं स्पेशियसचं स्पेलिंग पहा. PRESCI, SC नको होता या ठिकाणी, काय अपेक्षा होता, PRECIOUS. प्रेशियस आपण इथून मागच्या अनेक पेपरमध्ये पाहिलेले. गोल्ड इज अ प्रेशियस मेटल, कितीतरी उदाहरण आलं. मग प्रेशियसचं स्पेलिंग काय, PRECIOUS. कॉमन शब्द आहेत, माहितीच पाहिजे. म्हणजे दुसऱ्या वाक्यात स्पेलिंग इरर आहे. तिसरा, डीप अंडर द ड्राय डेसियस DECIDUOUS हे बरोबर आहे. फॉरेस्ट आर रॉक्स लेडन विथ एशियाज मोस्ट प्रेशियस डायमंड रिझर्व RESERVES बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये जे मोस्टली जे शब्द पहिल्या 2 वाक्यांमध्ये चुकीचे दिसले ते तिसऱ्या वाक्यांमध्ये करेक्ट आहेत. तरी एकदा चौथ्याची खात्री करून घेऊया. डीप अंडर द ड्राय डेसिडियस बघा, DECIDUOUS हे बरोबर आहे. फॉरेस्ट आर रॉक्स लेडन विथ एशियाज मोस्ट प्रेशियस PREIC, इथं IC दिलेला, इथं चूक झालेली आहे. म्हणजे इथं जर स्पेलिंग जर पाहिलं तर मोस्टली काय पाहिजे होता, CI पाहिजे होता, त्यांनी काय दिलेले IC दिलेला आहे. स्पेलिंगमध्ये इरर चौथ्यात सुद्धा आहे. पर्याय क्रमांक 4 कटला. थोडंसं या प्रश्नांच्या बाबतीत ऑब्झर्वेशन गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं थोडा अभ्यास अगदी वेल इन ॲडव्हान्स एक्झामच्या आधी करून ठेवायचा. आपल्या बॅचमध्ये हा टॉपिक अजून बाकी आहे, पण याच्या पुढच्या 2 दिवसामध्ये अगदी बेस्ट ऑफ द बेस्ट मटेरियल आणि रूल्सच्या आधारे हा टॉपिक मी तुम्हाला शिकवतो, जेणेकरून कमी वेळेत तुम्हाला खूप काही गोष्टी अचीव करता येतील. पुढे आपल्याला जायचे बघायचं आता. सिलेक्ट द सेंटेन्स इन विच द करेक्ट प्रेपोजिशन हॅज बीन युज्ड. खूप कॉमन शब्द आहे हा. जनरली फिक्स प्रेपोजिशनच्या कॉन्टॅक्टमध्ये मोस्टली हा प्रश्न आलेला आहे. काय दिलेलं बघायचं. द स्ट्रायकिंग स्टुडंट प्रिव्हेंटेड द अदर स्टुडंट बाय अटेंडिंग द क्लास. प्रिव्हेंटेड 4ही वाक्यांमध्ये आलेला आहे, तर प्रिव्हेंटेड बाय नाही, प्रिव्हेंटेड अगेन्स्ट नाही, प्रिव्हेंटेडच्या नंतर बाय डिफॉल्ट काय येतो, फ्रॉम येतो. प्रिव्हेंटेड फ्रॉम
डुईंग समथिंग. म्हणजे ही फ्रेजच अशी आहे, ही फिक्स प्रिपोजिशनच असते, प्रिव्हेंटेड फ्रॉम डुईंग समथिंग. एखादी गोष्ट करण्यापासून त्यांना मनाई करणे, प्रिव्हेंट करणं म्हणजे त्यांना मनाई करणं, ते करू न देणं. त्यामुळे बाय डिफॉल्ट काय यायला अपेक्षित होता, फ्रॉम येणं अपेक्षित होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा उत्तर करेक्ट आहे. प्रिव्हेंटेड विथ येणार नाही, अगेन्स्ट येणार नाही, बाय येणार नाही. हे फिक्स प्रेपोजिशनचा टॉपिक आहे, व्यवस्थित वाचून ठेवायचा. मी कंप्लीट लिस्ट इव्हन टेलिग्रामला शेअर केलेली आपल्या चॅनलवर, इंग्लिश क्लब बाय मुसळे सर, सर्च करा. 24 ते 25 पानांची कंप्लीट लिस्ट आहे, तिच्यात हे सगळं दिलेलं आहे. पुढे जायचं आहे आपल्याला. काय दिलेलं आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट इन द गिवन प्रोव्हर्ब. इथं तुम्हाला प्रोव्हर्बवर प्रश्न आलेला आहे, असा एखादा नवीन येऊ शकतो. त्यामुळे एवढं काही घाबरण्याचे कारण नाही आहे. एक चांगली लिस्ट या ठिकाणी जर तयारी करून ठेवली तर मोस्टली त्याच्यापैकी येऊ शकतात. त्यामुळे हा टॉपिक तयारी करताना एक चांगला कंटेंट आपल्या नजरेखालून जावा एवढी चांगली अपेक्षा आहे. काय दिलेलं आहे, इफ देर इज नो नीड टू सबस्टिट्यूट इट सिलेक्ट नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड. पाहूया. ॲब्सेन्स, ॲब्सेन्स म्हणजे गैरहजेरी. बघायचं, मेक्स द हार्ट ग्रो फॉन्डर. आता ही कदाचित नवीन वाटेल तुम्हाला, परंतु नवीन नाही आहे, अगदी आपल्या व्यवहारांमधलीच आहे. आपण आपल्या वेगवेगळ्या कवितांमधून सुद्धा अशा गोष्टी ऐकलेल्या आहेत का आपला मित्र असेल, आपला कोणी नातेवाईक असेल, आपला क्लोज कोणी एखादा एक व्यक्ती असेल, जोपर्यंत आपल्यापासून दूर आहे तोपर्यंत त्याच्याविषयीचं आदर, रिस्पेक्ट किंवा ज्याला आपण म्हणू शकतो प्रेम, हे अधिक वाढत राहतं. बरोबर आहे. आपण कॉमनली म्हणतो जोपर्यंत तो जवळ नाही तोपर्यंत त्याच्याविषयी खूप वाईट म्हणजे चिंता वाटायची, काळजी वाटायची, प्रेम वाटायचं. जवळ आल्याच्यानंतर तेवढी आपुलकी राहत नाही. बरोबर आहे की नाही. मग इथं दिलेलं पाहायचं, ॲब्सेन्स मेक्स द हार्ट ग्रो फॉन्डर. तर या ठिकाणी चेक करायचं एक्झॅक्टली काय, अलूफ आहे का, पुढे दिलेला आहे सॅडर आहे का, लूजर आहे का. जर आपण हा जर प्रश्न जर काळजीपूर्वक जर पाहिला तर तुमच्या लक्षात येतं की ही जी प्रोव्हर्ब आहे 100% बरोबर आहे, अशीच आहे. मी तुमच्या माहितीसह टाकून दिलेले ॲब्सेन्स मेक्स द हार्ट ग्रो फॉन्डर. फॉन्डरचं स्पेलिंगसुद्धा चेक करा, बरोबर आहे. काय दिलेलं आहे, व्हेन पीपल वी लव, ज्यांच्यावर आपण मनापासून प्रेम करतो, ज्यांना आपण मनापासून आपलं मानतो, असे लोक व्हेन आर नॉट विथ अस, ज्यावेळी ते आपल्यासोबत नसतात, वी लव देम इवन मोर, आपलं प्रेम त्यांच्याप्रती अधिक वाढत जातं. बरोबर आहे की नाही. म्हणजे या सरळ सरळ काही गोष्टी आहेत पर्याय क्रमांक 3 मध्ये. कारण ही जर प्रोव्हर्ब बरोबर आहे तर नो सबस्टिट्यूशन रिक्वायर तुम्हाला वापरून द्यायचं आहे. पण पुढे जाऊन अशी एखादी प्रोव्हर्ब पडू शकते का त्याच्यामध्ये एखाद्या शब्दामध्ये काय करतात मित्रांनो, चूक करून देतात. काय करून देतात, चूक करून देतात, काहीतरी दुसरा शब्द टाकतात. तर ती खात्री करायची आपल्याला तो बरोबर आहे का. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही एखादी प्रोव्हर्बचा अभ्यास करताना तुम्हाला 2 गोष्टी, त्याच्यामधले असणारे जे वर्ड्स आहेत हे वर्ड्स तुम्हाला माहिती पाहिजे त्या वेगवेगळ्या प्रोव्हर्बमध्ये, आणि 2 नंबरला ॲटलिस्ट त्या प्रोव्हर्बचा मिनिंग माहिती असणं गरजेचं आहे. ह्या 2 गोष्टींच्या आधारे तुम्हाला TCSमध्ये प्रोव्हर्ब येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं अगदी व्यवस्थित देता येतात. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण. काय दिलेलं आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूशन. खूप कॉमन शब्द आहे. माय सिस्टर इज डुईंग BA ऑनर्स इन द सब्जेक्ट. माझी जी बहीण आहे ती BA ऑनर्स करते आहे, विच इज रिलेटेड टू द स्टडी ऑफ ह्युमन माइंड. आता सगळ्यांनाच माहिती आहे, अगदी कॉमन आहे, मला वाटत नाही कोणाचा चुकला असेल. स्टडी ऑफ ह्युमन माइंड म्हणजे मानवी मनाचा अभ्यास करणारं शास्त्र कुठलं आहे. कुणी उत्तर देईन त्याचं, तो आहे तुमचं सायकोलॉजी, मानसशास्त्र ज्याला बोललं जातं. बरोबर आहे. मग तुम्हाला हे बाकीचे शब्द तुम्हाला माहिती पाहिजे, कॉमन आहे, येऊन गेलेले आहेत, पण एकदा नजरेखालून घाला. बघायचं, फिजिओलॉजी या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. बघा तुमच्या माहितीसह सगळ्यांची उत्तर दिलेली, लिहून ठेवा. मी परत एकदा सांगतो, फिजिओलॉजीचं काय दिलेलं आहे, अ ब्रँच ऑफ बायोलॉजी. ती एक बायोलॉजीची एक शाखा आहे, लक्षात ठेवायचं, दॅट डील्स विथ द फंक्शन अँड ॲक्टिव्हिटीज ऑफ लाईफ ऑर ऑफ लिव्हिंग. जे काही लिव्हिंग आहेत, जे काही सजीव आहे, हे सजीवांचं जीवनमान किंवा सजीवांचं जे काही हे आहे, लाईफ आहे, याचा अभ्यास करणारं शास्त्र, फंक्शन का बॉडीली फंक्शन कसं चालतं हे सगळं तुम्हाला फिजिओलॉजीमध्ये अभ्यासलं जातं. 2 नंबरला दिला अँथ्रोपॉलॉजी, हा कॉमन आहे, ज्याला आपण मानववंशशास्त्र म्हणतो. बरोबर. द स्टडी ऑफ ह्युमन बिईंग इस्पेशली ऑफ देअर ओरिजिन
डेव्हलपमेंट, कॉस्टम्स अँड बिलीफ्स लक्षात ठेवायचं. पुढे दिलेलं थिओलॉजी, द स्टडी ऑफ रिलिजन, धर्माचा अभ्यास करणारं शास्त्र, त्याला आपण थिओलॉजी म्हणतो. हा एक शब्द इम्पॉर्टंट आहे, वाचून ठेवा. आणि सायकोलॉजीचं सगळ्यांनाच माहिती आहे, द सायंटिफिक स्टडी ऑफ माइंड अँड द वे दॅट पीपल बिहेव. लोक कशा पद्धतीनं वर्तणूक करतात, त्यांचं मनाचा अभ्यास करणारं शास्त्र, मानसशास्त्र. 4मध्ये उत्तर आहे. पुढचं दिलेलं आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनॉनिम. आता असे काही शब्द येऊ शकतात, तिथं थोडंसं वाचन तुम्हाला पाहिजे मित्रांनो. सी वॉज क्वाईट डॉट डॉट मोरोस व्हेन सी केम टू नो दॅट सी हॅड नॉट स्कोर्ड वेल इन द मॅथमॅटिक टेस्ट. आता सपोज तुम्हाला याचं उत्तर माहीत नाही, तरी वाक्य जरी वाचलं तरी उत्तर निघते. बघा, जर एखाद्या विद्यार्थ्याला कळलं का मॅथमॅटिकच्या टेस्टमध्ये किंवा तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला चांगला स्कोअर आलेला नाही, तर तुम्ही दुःखीत होणार, बरोबर आहे का. माझा जर चांगला स्कोअर आला तर मला आनंद होणार, मला जर चांगले मार्क्स मिळाले नाही तर थोडा वेळ वाटणार, यार मला मार्क खूप कमी भेटले राव, बरोबर आहे. म्हणजे दुःख हे या वाक्यामध्ये दडलेलं आहे. ज्या विद्यार्थ्याचा स्कोअर कमी आलेला आहे म्हणजे तो दुःखी झाला, म्हणजे तुम्हाला मोरोस शब्द दिलेला आहे, तो पण दुःखाच्या संदर्भात आहे. डिप्रेस, खिन्न, उदास, दुःखी, सगळी सिनोनिम दिलेले. चेअरफुल म्हणजे आनंदी. असं होतं का मला मार्क कमी पडले म्हणून मला आनंद झाला, असं कधी होणार नाही, बरोबर आहे की नाही. आणि राग पण येणार नाही मित्रांनो. राग येणं आणि दुःख वाटणं ह्या वेगळ्या फिलिंग आहेत. परत एकदा सांगतो, एखाद्या गोष्टीचा राग येणं ही वेगळी फिलिंग आहे आणि एखाद्या गोष्टीचं अतीव दुःख होणं, वेदना होणं ही वेगळी फिलिंग आहे. त्यामुळे राग येणं स्वाभाविक चुकीचं आहे. आणि डेलिशियस काय घेणं देणंच नाही, रुचकर वगैरे, लगेच उत्तर क्लिअर होतं. म्हणजे ज्याला माहीत नाही त्यालासुद्धा उत्तर देणं अपेक्षित होतं. त्यामुळे इथं लेबर घ्यायचं मेंटल काम नव्हतंच येणं. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द सेंटेन्स इन विच द करेक्ट फ्रेझल वर्ब इज यूज. आपल्याला काय विचारलेलं आहे, फ्रेझल वर्ब अगदी कॉमन आलेली आहे. बघायचं आता, द चिल्ड्रन हॅड टू बी पिक अप फ्रॉम द स्कूल ॲज देअर बस ब्रोक अप. मित्रांनो, ब्रेकअप, ब्रोकअप, ब्रोकन अप. ब्रेकअप होणे म्हणजे काय रे, काय दिलेलं आहे, द चिल्ड्रन हॅड टू बी पिकअप फ्रॉम द स्कूल ॲज देअर बस ब्रोक अप. म्हणजे जी मुलं आहे त्यांना स्कूलमधूनच त्यांना पिकअप करायची गरज होती त्यावेळेस, कारण त्यांची जी बस आहे ती बंद पडलेली आहे, बरोबर आहे की नाही. आता जर त्यांची बस चालू असेल तर स्कूलमध्ये जाऊन मुलांना आणण्याची गरज नाही, बसच मुलांना घरी आणून सोडते. परंतु ज्या अर्थी बस बंद आहे त्या अर्थी स्कूलमध्ये जाऊन मुलांना आणावं लागणार आहे, सरळ सरळ. मग ब्रेकअप म्हणजे जे नातेसंबंध असतात जनरली, बरोबर आहे की नाही, एकाचे कम्युनिकेशन थांबवलं, नातेसंबंध तोडणं, अशा अर्थानं ब्रेकअप होऊ शकतो. त्यामुळे बसच्या कॉन्टॅक्टमध्ये ब्रेकअप ही फ्रेझल वर्ब चुकीची आहे. पुढे दिलेले बघा, ब्रोकन डाऊन, बस ब्रोक डाऊन. ब्रेक डाऊन ही फ्रेझल वर्ब आहे. इट मीन्स टू स्टॉप. एखादा मशीन आहे, इंजिन आहे, ते बंद पडणं. त्यामुळे जर ती बस बंद पडलेली असेल त्याच कंडिशनमध्ये डायरेक्टली स्कूलमधून मुलांना पिकअप करावं लागणार आहे, अदरवाईज स्कूलच बसच आणणार आहे आपल्याला. उत्तर 2मध्ये क्लिअर झालेलं आहे. ब्रेक डाऊन इट मीन्स टू स्टॉप, लक्षात ठेवायचं, बंद पडणे. ब्रेकआउट हा वेगळी फ्रेझल वर्ब. ब्रेकआउट इट मीन्स सडन, लक्षात ठेवायचं, सडन स्प्रेड ऑफ समथिंग अनवेलकम. काहीतरी एखादी अनावश्यक बाब अचानकपणे पसरली जाते. जसे कोरोना पॅन्डेमिक ब्रेकआउट ड्युरिंग दी आपण बोलूया की लास्ट इयर, गेल्या वर्षी अशा मोठ्या प्रमाणात ब्रेकआउट झाला होता. बरे, हा वेगळी फ्रेझल वर्ब आहे आणि ब्रेक ऑफ ही एक वेगळी फ्रेझल वर्ब आहे. उत्तर क्लिअर झालेले ब्रेकडाऊन. आणि त्या संदर्भात जस्ट तुम्ही ब्रेक या क्रियापदापासून तयार झालेल्या वेगवेगळ्या फ्रेझल वर्बचा जर अभ्यास जर केला, उत्तरं लगेच मिळतात. त्यामुळे अशी वेगवेगळी क्रियापदं घ्या. ब्रेक आहे, पुट आहे, कट आहे, ब्रिंग आहे, त्याच्यानंतर तुमचं लुक आहे, बरोबर आहे की नाही. अशी अनेक क्रियापदं आहेत. 25 क्रियापदं व्यवस्थित जर केली, आरामशीर तुमची ह्या परीक्षेला उपयोग होऊन जाईल. पुढचं दिलेलं आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम. आता अँटोनिम काय विचारले, सराउंडेड बाय सो मच डॉट डॉट नेग्लिजन्स. नेग्लिजन्स म्हणजे निष्काळजीपणा, दुर्लक्ष करणे, निष्काळजीपणानं दुर्लक्ष करणे, बरोबर. द चिपांजीज ग्रो व्हेरी क्लोज टू हर कॅरेक्टर्स. काय दिलेले, केअरटेकर्स, केअरटेकर खूप जवळ गेलेलं आहे. आता ॲम्बिशन नाही होणार आहे. अपिअरन्स म्हणजे समोर येणं हे पण होणार नाही. असेसमेंट हे पण होणार नाही. असेसमेंट म्हणजे परीक्षण करणं, तर अटेन्शन होऊ शकतं. नेग्लिजन्स म्हणजे दुर्लक्ष करणे
आणि अटेन्शन म्हणजे लक्ष देणं. म्हणजे एकमेकाच्या विरोधी अर्थाचे शब्द आहे आणि विरोधी अर्थाचेच विचारले. पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर आहे. सरळ सरळ निघतंय. पुढे बघायचं आता आपल्याला सबस्टिट्यूट करायचे प्रोव्हर पुन्हा एकदा. बर्ड्स ऑफ अ कलर फ्लॉक टुगेदर. आता ही प्रोव्हर्ब आहे परंतु ही ॲक्च्युली इडियमच्या याच्यामध्ये पण तुम्हाला मी शिकवलेली ऑलरेडी. बर्ड्स ऑफ अ कलर नाही दिलेलं, बर्ड्स ऑफ अ फिदर हा शब्द पाहिजे होता. ही एक्झॅक्ट प्रोव्हर्ब आहे. बर्ड्स ऑफ द सेम फिदर फ्लॉक टुगेदर, ज्याला आपण लाईक माइंडेड लोक म्हणतो, का ज्यांचे विचार एकमेकाला खूप मिळते जुळते आहेत. लक्षात ठेवायचं. सेड अबाउट पीपल हू हॅव सिमिलर कॅरेक्टर इंटरेस्ट स्पेशली वन ऑफ विच यू डिसअप्रूव्ह अँड हू ऑफन स्पेंड टाईम विथ इच अदर. आपण एकमेकांबरोबर वेळ घालवतो, आपण एकमेकांच्या सोबत राहतो कारण आपण लाईक माइंडेड आहोत. चांगल्या वाईट गोष्टीला आपला सारखाच प्रतिसाद असतो. सो याला इथं कलर ऐवजी काय पाहिजे होतं मित्रांनो, फेदर. पर्याय क्रमांक 4 इडियम बरोबर दिलेली आहे. पुढे बघायचं आता. सिलेक्ट द सिगमेंट दॅट कंटेन अ स्पेलिंग इरर. सेकंड हा स्पेलिंग इररचा आलेला आहे बघायचं. द टेलिफोन हॅज लॉंग सर्व ॲज अ सोर्स ऑफ सस्पेन्स अँड पॉसिबिलिटी इन फिक्शन. बघायचं द टेलिफोन स्पेलिंग बरोबर आहे, व्यवस्थित चेक करायचं. हॅज लॉंग सर्व SERVED बरोबर आहे. ॲज अ सोर्स SOURC बरोबर आहे. सस्पेन्स SUSPENCE बरोबर आहे की नाही. मग या ठिकाणी 10 नंबर जर व्यवस्थित जर पाहिला तर तुमच्या लक्षात येतं की सस्पेन्स या स्पेलिंगमध्ये चूक झालेली आहे. SUSPENSE लक्षात ठेवायची. सस्पेन्स हा चुकीचा स्पेलिंग आहे. पॉसिबिलिटी इन फिक्शन बाकीचं बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1ला मार्क करा. आलं लक्षात. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आपलं पहिलं काय दिलेलं आहे बघा. सेंटेन्स ऑफ अ पॅराग्राफ आर गिवन बिलो इन अ जम्बल्ड ऑर्डर. पॅराजम्बलचा प्रश्न आहे. इथे विद्यार्थी चुकण्याची शक्यता राहते. इथे तुम्हाला काही गोष्टी व्यवस्थित काळजीपूर्वक समजून घ्यायच्यात. तुम्हाला या ठिकाणी 4 वाक्य दिलेले ABCD. बऱ्याच वेळा ABCDची सिरीज असते, कधी कधी PQRSची सिरीज दिलेली असते. काय फरक पडत नाही. ज्यावेळेस तुम्हाला वाक्य जर वाचली तुमच्या तर लक्षात येतं का 4ही वाक्यांच्या शेवटी पूर्णविराम आलेला आहे. म्हणजेच काय, ही 4 स्वतंत्र वाक्य आहेत. ज्यावेळेस पॅराजम्बलसाठी 4 स्वतंत्र वाक्य येतात ना, त्यावेळेस काय करायचं, तुम्हाला त्या वाक्यामध्ये ग्रामर नाही चेक करायचं, तुम्हाला त्या वाक्यांची ऑर्डर चेक करायची. लॉजिकल सिक्वेन्स काय म्हणतो त्याला आपण, लॉजिकल सिक्वेन्स चेक करायचं आहे. लक्षात ठेवायचं. जर तुमच्या वाक्यामध्ये एकच मोठं वाक्य असेल, त्यातील काही भाग उलटसुलट जर दिले तर तुम्हाला ग्रॅमॅटिकल ऑर्डर चेक करायची. आणि 4 स्वतंत्र वाक्य दिलेली असतील तर त्यांचा लॉजिकल सिक्वेन्स चेक करायचा. हे प्रथम तर लक्षात ठेवा. वाक्य वाचून घ्यायची. ही युजली स्पेंड सच अन इंटरवल बघायचं इन रनिंग राऊंड द स्कूल ऑर इन प्लेइंग द डिगिंग गेम अंडर अ ह्यूज टॅम्बरिन ट्री. जनरली ही नावाचा जो कोणी असणार आहे तो एका व्यक्तीविषयी बोललेला आहे. तो नेहमीच युजली स्पेंड करायचा. स्पेंड हा साधा भूतकाळातलं क्रियापद दिलेलं आहे. म्हणजे एखादी भूतकाळातील हॅबिट त्या व्यक्तीची मांडलेली आहे. काय दिलेली आहे, सच अन इंटरवल. इंटरवल म्हणजे जो ब्रेक असतो मध्ये, 2 कामांच्या 2 कृतींच्या मधला ब्रेक. त्या ब्रेकमध्ये काय करायचा, रनिंग राऊंड द स्कूल, तो स्कूलच्या भोवती फिरायचा. रनिंग म्हणजे धावायचा पळायचा असा अर्थ घेऊ शकता. ऑर इन प्लेइंग द डिगिंग गेम अंडर द ह्यूज टॅम्बरिन ट्रे. नाही तर काय करायचा, एक डिगिंग गेम नावाची आहे, ते एका टॅम्बरिन म्हणजे चिंचेच्या झाडाच्या खाली तो खेळत बसायचा. आता ही म्हणजे कोण अजून स्पष्ट झालंय का, नाही. मग पुढे वाचून घ्या. बघायचं, बट टुडे ही सॅट अपार्ट संक इन थॉट्स. म्हणजे आज त्यानं काय केलेलं आहे, तो निवांत बसलेला आहे, विचारांमध्ये डुबलेला आहे, विचारांमध्ये पूर्णपणे लीन झालेला आहे, तल्लीन झालेला आहे. नेक्स्ट डे स्वामीनाथन वॉज ॲट स्कूल अर्ली. आता बघा, आधी काय केलेलं, एका व्यक्तीचं नाव दिलं जातं, नंतर त्या व्यक्तीच्या म्हणजे नाऊन या टॉपिकसाठी आपल्या पुढे पर्सनल प्रोनाउन वापरावं लागतं. हे तर क्लिअर झालेलं आहे. म्हणजे आपण जनरली काय करत असतो, आधी नाम आणि नामासाठी नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रोनाउन वापरतो. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी नाऊन आलं पाहिजे अपेक्षित आहे. पुढे दिलेलं आहे, देर वॉज स्टील हाफ ॲन आवर बिफोर द बेल. म्हणजे बेल वाजायला, स्कूल भरायला अजूनही अर्धा तास बाकी होता. म्हणजे तो काय झाला होता, लवकर स्कूलला गेला होता. मग किती लवकर गेला होता,
का अजूनही बेल वाजायला अर्धा तास बाकी होता, इतका लवकर गेलता. म्हणजे एक गोष्ट लॉजिकली लक्षात येते का स्वामीनाथन नावाचा जो मुलगा आहे हा थोडा लवकर स्कूलला गेला. लवकरमध्ये किती लवकर का स्कूलला भरायला बेल वाजायला अर्धा तास अवधी असतानाच आधी गेला होता. म्हणजे या ठिकाणी जसं हे जे इंटरवल दिलेलं आहे बघायचं, एक शब्द दिलेला आहे इंटरवल म्हणजेच काय, तो त्या ठिकाणी पोहोचला आणि स्कूलची बेल वाजायला अर्धा तास, म्हणजे हा जो हाफ तास होता अर्धा तास लक्षात ठेवायचं. या तासामध्ये त्याने ह्या कृती करत असतो. म्हणून लक्षात ठेवायचं आधी एका व्यक्तीचं नाव, त्याच्यासाठी नंतर पर्सनल प्रोनाउन येत असतं. त्यामुळे बाय डिफॉल्ट सीनं सुरुवात घेणं अपेक्षित आहे आणि लॉजिकली सीच्या नंतर डी येणं अपेक्षित आहे. तो लवकर पोहोचला. मग किती लवकर पोहोचला का स्कूलची बेल वाजायला अर्धा तास होता अजून, इतका लवकर पोहोचला. ठीक आहे, म्हणजे सीच्या नंतर बाय डिफॉल्ट डी येणार आहे, हे लक्षात ठेवा. मग पुढं आपण काय करूया, त्याच्यासाठी नाव वापरूया. ही युजली स्पेंड सच ॲन इंटरवल. पण हे जे इंटरवल आहे हा जो अर्धा तास होता, जर तो कधी कधी जर असा लवकर स्कूलला जर गेला तर स्कूल भरायच्या आधी तो पोहोचलेला आहे, तेव्हापासून ते स्कूलची बेल वाजेपर्यंतचा जो मधला जो वेळ आहे ह्या दरम्यान तो नेहमी काय करायचा, रनिंग राउंड द स्कूल ऑर इन द प्लेइंग डिगिंग गेम अंडर द ह्यूज ट्रॅम्बिन ट्री. आणि त्या आधीचा जो वेळ आहे इंटरवल आहे त्या दरम्यान तो अशा प्रकारच्या कृती करायचा. परंतु आज काय झालेलं आहे, बट टुडे ही सॅट अपार्ट संक इन थॉट. परंतु तो आज कुठल्याही प्रकारच्या कृती न करता निवांत एका आपल्या विचारामध्ये तल्लीन मलीन होऊन निवांत बसलेला होता. म्हणजे बघा आधी व्यक्तीचं नाव, त्याची लॉजिकली दुसरी बाब जोडली, त्याची सवय जोडली, परंतु आज स्पेसिफिक दिवशी तो अशा कृती न करता विचारांमध्ये मग्न झाला होता. सिक्वेन्स करेक्ट झालेला आहे. सी डी ए आणि बी चेक करा कुठे दिलेलं आहे. सीच्या नंतर बी नको आहे. हां, सी डी ए बी पर्याय क्रमांक 4 100% देऊन टाका, काही फरक पडत नाही. लॉजिक जुळलेलं आहे, उत्तर क्लिअर झालेलं आहे. असं काहीतरी लॉजिक लावावं लागतं मित्रांनो, कारण या ठिकाणी ग्रामर नाही आहे. पॅराजंबल नावाचा परत एकदा सांगतो टॉपिक इंग्लिश ग्रामरमध्ये नाही. कॉमन इरर्सचा सुद्धा टॉपिक नसतो. मग हे प्रश्न विचारण्याच्या पद्धती आहे आणि हे डायरेक्टली तुमच्या अंडरस्टँडिंगशी रिलेटेड आहे. म्हणून सांगतो अंडरस्टँडिंग बढाव मार्क्स बी बढाव. आलं लक्षात. या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवा. पुढे दिलेलं आहे सिलेक्ट द सेंटेन्सेस इन विच द करेक्ट प्रिपोजिशन हॅज बीन यूज. प्रिपोजिशनवर आलेला प्रश्न आहे. पुन्हा अगदी कॉमन आलेलं बघायचं. आय वर्कड विथ द सुपरविजन ऑफ प्रोफेसर सिंग फॉर 1 year. वर्क विथ द सुपरविजन नाही, वर्क फ्रॉम द सुपरविजन नाही, वर्क ऑन द नाही, वर्क अंडर द सुपरविजन ऑफ. अंडर द सुपरविजन म्हणजे अंडर द गायडन्स ऑफ, काय म्हणू आपण, अंडर द गायडन्स ऑफ प्रोफेसर सिंग फॉर 1 year. त्यामुळे अंडर पाहिजे होते. पर्याय क्रमांक 4 सरळ सरळ उत्तर आहे. पुढे द फॉलोइंग सेंटेन्स बघायचं हॅज बीन डिवायडेड इंटू पार्ट्स. वन ऑफ देम मे कंटेन्स अन इरर. एखादी चूक असू शकते. हा स्पॉट द इररचा प्रश्न आहे. जर वाक्य करेक्ट असेल तर नो इरर द्या, अदरवाईज इरर शोधा. मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थितपणे बघा. द शॉप वॉज फुल विथ आर्टिफॅक्ट फ्रॉम ऑल ओव्हर द कंट्री. मग आता असा प्रश्न येतो ना, तेच बघायचं. बघा द शॉप वॉज फुल विथ, ही रचना चुकीची, फुल ऑफ पाहिजे होतं. फुल ऑफ आर्टिफॅक्ट, पूर्ण चाने भरलेलं असलं. कशाने भरलेलं आहे, आर्टिफॅक्ट फ्रॉम ऑल ओव्हर द कंट्री. देशातील सगळ्या वेगळ्या भागातील अशा सुंदर महत्त्वाच्या वस्तूंनी ते शॉप काय झालेलं, भरलेलं. फुल ऑफ अशी रचना वापरतो, फुल विथ नाही वापरते. सो या ठिकाणी द शॉप वॉज फुल विथ अशी रचना नाही घ्यायची आपल्याला, फुल ऑफ पाहिजे होता. पर्याय क्रमांक 2 मध्ये इरर आहे. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिवाइडेड इंटू पार्ट्स. वन ऑफ देम मे कंटेन इरर. पुढचा दिलेला आहे बघायचा. इफ देर इज नो इरर मार्क नो इरर. बघूया दादा. व्हेन वी सॉ देम वी हॅड द शॉक ऑफ देअर लाईफ. आता हा एक प्रश्न आहे, खूप सुंदर दिलेला आहे बघायचं. वी अनेक वचनी, पुढे देचा देम अनेक वचनी आलेला आहे. मग जर पुढे देअरच आलेला असेल तर देअरच्या नंतरचं नाव सुद्धा अनेक वचनी पाहिजे. लाईफचा अनेक वचन करतो LIVES, लाईव्हच पाहिजे होतं. म्हणजे तुम्हाला बेसिकली 4 मध्ये इरर आहे, म्हणजे हा भागामध्ये लाईफमध्ये. पर्याय क्रमांक 4ला मार्क. देअर लाईव्ज
देअर हा अनेक वचनी, नामसुद्धा अनेक वचनी पाहिजे. लाईव्ज, लाईफ नको आहे. लाईफ एक वचनी, लाईव्ज अनेक वचनी. सरळ सरळ उत्तर आहे 4 मध्ये. पुढे, द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिवायडेड इंटू पार्ट्स, वन ऑफ देम मे कंटेन अन इरर. पुन्हा इररचाच प्रश्न आले बघा. द सायन्स प्रोजेक्ट, SCIENC, बरोबर आहे. सायन्स प्रोजेक्ट सबमिट बाय वन ऑफ माय स्टुडंट्स ओन द फर्स्ट प्राइज. आता बघायचं इथे तुम्हाला काय दिलेलं आहे, ओन म्हणजे प्राइज ऑलरेडी भेटलेलंच आहे. म्हणजे त्यानं जर सायन्सचा प्रोजेक्ट तो सुद्धा आधी सबमिट झालेला पाहिजे. म्हणजे वाक्य जर साध्या भूतकाळातलं, मग हे जे क्रियापद आहे हे सुद्धा साध्या भूतकाळातच पाहिजे होतं. सबमिटेड बाय काय पाहिजे होतं, सबमिटेड बाय साधा भूतकाळ. म्हणजे इथे तुम्हाला सबमिट कुठं दिलेलं आहे बघायचं, प्रोजेक्ट सबमिट, इथं सबमिटेड पाहिजे होतं. हा शब्द चुकीचा आहे, काळ चुकीचा आहे. म्हणजे टेन्स या घटकावर कॉमन एरर अशी येऊ शकते. व्यवस्थितपणे ऑब्झर्व करायचं. ज्या अर्थी वाक्य भूतकाळात दिलेले आहे, विनचा भूतकाळ ओन, त्या अर्थी ही क्रिया आधीच झालेली आहे. साध्या भूतकाळात मांडून द्या. सरळ सरळ काही गोष्टी दिल्या जातात, लक्षात ठेवायचं. पुढे दिलेलं आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन ॲक्टिव्ह व्हॉइस. आता व्यवस्थितपणे बघा, खूप सोपा प्रश्न आहे. चेंज द व्हॉइसवर 2 आलेले आहेत. त्यातला दिलेला आहे, द टॉप कॅश प्राइज ऑफ 50,000 रुपीज हॅड बीन ओन. बघा, म्हणजे तुम्हाला मूळ जे वाक्य दिलेलं आहे हे पॅसिव्ह व्हॉइस आहे. लक्षात ठेवा, हा पुण्याचा पेपर आहे. पुण्याला असेच हटके प्रश्न विचारले जातात. जनरली डायरेक्टचं इनडायरेक्ट करा, पण पुण्याला इनडायरेक्टचं डायरेक्ट करा. बरोबर आहे की नाही. ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करतो आपण, पण इथं पॅसिव्हचं तर ॲक्टिव्ह करायचे, फक्त रोल रिव्हर्स करायचे, बाकीचं काही नाही आहे. हॅड बीन ओन पूर्ण भूतकाळ आहे. म्हणजे तुम्हाला ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये काय पाहिजे होतं, फक्त हॅड ओन पाहिजे होता. बीन नको आहे मध्ये, कारण पॅसिव्हमध्ये B+V3 येतो. हॅड ओन पाहिजे, बाकीचं काही नाही आहे. आणि बायनं मूळ करता जोडलेलं आहे, बाय अ कार्पेंटर. कार्पेंटरने सुरुवात करा. बघा इथं कार्पेंटर, कार्पेंटर, कार्पेंटर. द टॉप पॅसिव्ह व्हॉइस बदल्या करत्यानं ॲक्टिव्हची सुरुवात नाही होत, त्यामुळे हे गेलं. दुसरी गोष्ट, वाक्य पूर्ण भूतकाळात आहे. हॅड +V3 पाहिजे, बाकीचं चेक करू नका. साधा भूतकाळ चालेल का, नाही चालणार. पूर्ण वर्तमान काळ चालेल का, नाही चालणार. द कार्पेंटर हॅड ओन, इथपर्यंतचं वाक्य बरोबर येतं आहे. 2 मध्ये उत्तर क्लिअर झालं. द कार्पेंटर हॅड ओन द टॉप कॅश प्राइज ऑफ 50,000 रुपीज लास्ट मंथ. ॲडव्हर BL ऑफ पास्ट, मग ते तुमचं ॲडव्हर्ब असेल, ॲडव्हर्ब फ्रेज असेल. जनरली वाक्याच्या सुरुवातीला किंवा वाक्याच्या शेवटी येते, मध्ये येत नाही. शेवटी जोडून दिलेलं आहे. संपला विषय, काहीच नाही. फक्त क्रियापद चेक करा, मार्क घ्या. इतकं सोपं होतं, लक्षात ठेवायचं. पुढे दिलेलं बघायचं आता, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज अ सबस्टिट्यूट. वन वर्ड सबस्टिट्यूटचा प्रश्न आहे. द सेंट्रल रिजन ऑफ इंडिया, म्हणजे भारताचा जो काही सेंट्रल मध्य भाग जो आहे, हॅज फॉरेस्ट, त्याच्यामध्ये अनेक काही जंगलं आहेत, वनं आहेत. विथ ट्रीज विच शेड देअर लिव्ज वन्स एव्हरी इयर. अशी अनेक झाडं आहेत तिथं. का, ती जी झाडं आहे वर्षातून एकदा त्यांची पानं सोडतात, गाळतात. मग आता अशी कुठली झाडं आहेत का वर्षातून एकदा त्यांची पान गळती होते. आता हा प्रश्न बाकी नवीन आहे. कसा आहे, नवीन आहे. थोडे जे सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी असतील कदाचित त्यांना माहिती असेल. नंबर 2, ज्यांनी जॉग्रफीचा अभ्यास चांगला केलेला आहे त्यांना माहिती असेल. बाकीच्यांना कदाचित सांगता येईल अशी खात्री नाही. त्यामुळे हे उत्तर बरोबर येईलही किंवा येणारही नाही अशी अपेक्षा होती. तरी आता आलाय तर आपण पाहूया नक्की काय भानगडे. दिलेली तुमच्या माहितीसाठी उत्तरं पण दिलेली मी. बघायचं, ट्रीज विच शेड देअर लिव्ज वन्स एव्हरी इयर. वर्षातून एकदा किंवा दर वर्षातून एकदा झाडं त्यांची पान गळती होते. मग अशी झाडं कोणती? बघायचं, डेसिड्युअस ट्रीज, पेरेनियल ट्रीज, ॲन्युअल ट्रीज आणि ट्रॉपिकल ट्री. ट्रॉपिकल सगळ्यांनाच माहिती आहे. उष्ण तप्त, ज्या ठिकाणी खूप असं वातावरण आहे, क्रिटिकल ॲटमॉस्फिअर आहे, अशा वातावरण, असं काही वाळवंटासारखा प्रदेश आहे, त्या अशा प्रदेशामध्ये राहणारीची काय म्हणजे वाढणारी जी झाडं आहे त्यांना आपण ट्रॉपिकल म्हणतो. त्यामुळे इथं असं होणार नाही. पाहूयात आता, डेसिजेट ट्रीचं काय म्हणते बघा, दॅट सीझनली शेड लिव्ज युजली इन ऑटमन. सीझननुसार ती झाडं काय करतात, त्यांची पानं सोडतात, पानाची गळती होते. मग आता जर तुम्ही 17 नंबरचा जर प्रश्न पाहिला तर डेसिडियस हेच उत्तर बरोबर आहे. बरोबर काय, वर्षातून एकदा
आणि जर हे ऑटोमन सीजनच्या आसपासच जर गाळत असतील, ऑटोमनसुद्धा वर्षातून एकदाच येतो ऋतू, बरोबर आहे की नाही, म्हणजे दर वर्षातून एकदा ही झाडं त्यांची पानं गाळतात, संपला विषय, उत्तर तुमचं निघलेलं आहे. मग बाकीचं काय, ॲन्युअल ट्रीज म्हणजेच काय मित्रांनो, ॲन्युअल ट्री म्हणजेच काय, एनी प्लांट दॅट कम्प्लीट्स इट्स लाईफ सायकल इन अ सिंगल ग्रोविंग सीझन. म्हणजे एकाच सीझनमध्ये त्याची पूर्ण लाईफ सायकल कंप्लीट होते. म्हणजे या जे काही झाडं आहेत, छोटे छोटे प्लांट आहे, त्यांचं जे लाईफ आहे हे साधारणतः एका वर्षापुरतंच असतं किंवा त्याच्या बिलो असतं. त्याचा पूर्ण लाईफ सायकल म्हणजे बी आहे, बीचं रोपट्यात रूपांतर होणे, रोपट्यातून झाड तयार होणे आणि झाड पूर्णपणे नष्ट होणं, ही सगळी प्रक्रिया एका वर्षाच्या आतमध्ये होऊन जाते. म्हणजे या ठिकाणी या झाडांचं लाईफच तेवढं आहे, बरोबर आहे की नाही. पण जी झाडं दर वर्षातून एकदा फक्त पानं गाळतात, म्हणजे त्यांचं लाईफ मोठं असलं पाहिजे. पुढे दिलेलं आहे पेरेनियल. पेरेनियलचा अर्थ काय दिलेलं आहे बघायचं. पेरेनियल्स किंवा पेरेनियल ट्रीज किंवा पेरेनियल्स एवढं बोललं तरी चालेल. आर प्लांट दॅट लिव्ह फॉर मोर दॅन 2 years. अशी झाडं का ज्यांचं जीवनमान 2 वर्षांपेक्षा जास्त आहे. लक्षात ठेवायचं. अनेक झाडं आहे का जे 2 वर्षापेक्षा कमी कालावधीपुरती असतात, यांचं जीवनमान 2 वर्षापेक्षा जास्त आहे. आणि पुढे दिलेलं आहे ट्रॉपिकल. ट्रॉपिकल होणार नाही आहे. स्पेशली ॲडॅप्टेड टू लिव्ह इन हॉट वेट क्लायमेट और प्लेस व्हेअर इट कॅन बी व्हेरी ड्राय. त्या ठिकाणी खूप ड्राय ॲटमॉस्फिअर आहे, पाण्याची कमतरता आहे, उष्ण तप्त वातावरण आहे. अशा वातावरणामध्ये जे राहतात, जी झाडं वाढतात, त्या झाडांना काय बोलतं, ट्रॉपिकल ट्री. लगेच उत्तर मिळतं मित्रांनो, डेसिडियस ट्रीज. कदाचित माहिती असेल किंवा माहिती नसेल, परंतु उत्तर आपण काढलेलं आहे. पुढे बघायचं आता, सेंटेन्स ऑफ अ पॅराग्राफ आर गिवन बिलो जंबल ऑर्डर. पुन्हा जंबल आलेले, पॅराजंबल बघायचं आता. रिव्हर शरयू वॉज द प्राईड ऑफ मालगुडी. मालगुडी याचा एक प्राईड म्हणजे गर्व, अभिमान म्हणजे रिव्हर शरयू आहे. बघायचं, इट्स सँडबॅग वर द इव्हनिंग रिसॉर्ट ऑफ ऑल द पीपल ऑफ द टाउन. टाउन कुठलं, मालगुडी. इट्स सँडबॅग म्हणजे जे काही सँड बँक्स आहे, म्हणजे जे काही भाग आहे मागचा जो वाळूचा वगैरे असेल, असं ज्याला आपण किनारपट्टीचा भाग म्हणतो, बरोबर आहे की नाही. ही कुणाची, रिव्हरची. म्हणजे रिव्हरचा आधी उल्लेख आला, नंतर त्यासाठी पर्सनल प्रोनाउन आलं. पुढे बघा, इट वॉज सम 10 minutes वॉक फ्रॉम एल्लम्मा स्ट्रीट. बरोबर आहे की नाही, द लास्ट स्ट्रीट ऑफ द टाउन. बघा, मग इट म्हणजेच काय रे, तर हे रिव्हर शरयू, बरोबर आहे की नाही. का जे एल्लम्मा जी स्ट्रीट आहे त्या रोडपासून ते अगदी 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. का जो स्ट्रीट जो आहे तो त्या टाऊनमधला लास्ट आहे. मग द टाऊन म्हणजेच कुठलं, मालगुडी. म्हणजे काही गोष्टी लॉजिक लावत चला. आधी तुम्ही एखाद्या नामाचा उल्लेख करा, त्यासाठी तुम्ही बाकीची माहिती घ्या. पुढे दिलेलं बघा, द युज्युअल इव्हिनिंग, जे काय दररोजची जी काही सामाजिक इव्हिनिंग आहे, क्राऊड वॉज ऑन द सँड बट स्वामीनाथन अँड मनी sat aloof on a river step with their legs dangling in water. म्हणजे जी लोक आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळूवर गर्दी होते फिरण्यासाठी, पण हे जे 2 कॅरेक्टर आहेत, स्वामीनाथन आणि मनी, हे अगदी त्यांचे पाय पाण्यामध्ये मोकळे सोडून निवांत रिव्हरच्या स्टेपवर म्हणजे पायऱ्यांवर बसले होते. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला 4 वाक्य दिलेली आहे, यांचा आपल्याला क्रम जोडायचा आहे. आता जर व्यवस्थित जर पाहिलं तर तुम्हाला मी आत्ता सांगितलेलं आहे का आधी कुठेतरी नदीचा उल्लेख केला, आधी कुठेतरी एखाद्या शहराचा उल्लेख केला, नंतर त्याच्याविषयी बाकीची माहिती सांगत गेलेली आहे, बरोबर आहे. त्यामुळे बाय डिफॉल्ट या ठिकाणी ए हा सुरुवातीला येणं काय आहे, अपेक्षित आहे. बघायचं, रिव्हर सरयू वॉज द प्राईड ऑफ मालगुडी, बरोबर आहे. म्हणजे एने सुरुवात करा. नंतर बघायचं, इट वॉज सम, आधी आपण एखाद्या शहराचं एखाद्या नदीचं उल्लेख करतो, नंतर ते त्या शहरापासून किती लांब आहे हे सांगतो. बघायचं, इट वॉज सम 10 minutes वॉक फ्रॉम एल्लम्मा स्ट्रीट द लास्ट स्ट्रीट ऑफ द टाउन. म्हणजे बघा, आधी मालगुडीचा उल्लेख आला, नंतर हे त्या विशिष्ट लोकेशनपासून किती लांब आहे हे सांगितलेलं आहे. म्हणजे ए आला पाहिजे, याच्यानंतर बाय डिफॉल्ट सी येतो, आणि नंतर आता आपण त्या नदीकडे आलेलो आहे. त्या नदीची विशेषता काय, इट्स सँड बँक्स, जे काय वाळूचा जो काय परिसर होता, म्हणजे तुमचं जे काही तिथं किनारपट्टीचा भाग होता, सँड बँक्स व
इव्हिनिंग रिसॉर्ट ऑफ ऑल द पीपल ऑफ द टाउन. इव्हिनिंग रिसॉर्ट म्हणजे संध्याकाळच्या वेळेला त्या शहरातील लोक मस्तपैकी त्या ठिकाणी वॉकिंगला रिसॉर्टसाठी यायचे. म्हणजे पुढे बाय डिफॉल्ट काय आलं पाहिजे, बी आला पाहिजे. आणि पुढे आलेलं आहे द युज्युअल इव्हिनिंग क्राऊड. जनरली जी क्राऊड इव्हिनिंगच्या संदर्भात त्या ठिकाणी जमा होते ऑन द सँड, बरोबर आहे की नाही. द युज्युअल इव्हिनिंग क्राऊड वॉज ऑन द सँड बट स्वामीनाथन अँड मनी सॅट अलूप ऑन रिव्हर स्टेप विथ देअर लेग्स डँगलिंग इन रिव्हर. बरोबर आहे. डी शेवटी जोडून द्या. आपला क्रम ACBD पर्याय क्रमांक 2 मध्ये क्लिअर झालेला आहे. व्यवस्थितपणे जर पाहिलं तर तुम्हाला ह्या गोष्टी ऑब्झर्व करता येतील. आधी शहराचं नाव, आधी नदीचं नाव, नदीसाठी पुढे पर्सनल प्रोनाउन घेतलं इट. त्या शहराचं, ती नदी जी आहे ती एका लोकेशनपासून किती लांब आहे ते सांगितलं. नंतर त्या नदीची विशेषता सांगितली आणि नंतर एक पर्टिक्युलर उदाहरण दिलेलं आहे. सरळ सरळ लॉजिक लावत चला, उत्तरं मिळतात. आणि हे लॉजिक ग्रामरच्या पुस्तकातून मिळणार नाही, हे लॉजिक व्होकॅब्युलरी वाचून मिळणार नाही, तर हे लॉजिक जास्तीत जास्त पॅराग्राम्बलची उदाहरणं सॉल्व करूनच मिळणार आहे. त्यामुळे आपल्या लेक्चरमध्ये मी तशा जास्तीत जास्त उदाहरणांना घेणार आहे. किमान 100पेक्षा जास्त उदाहरणं पॅराजंबलची मी या ठिकाणी सॉल्व करतो, जेणेकरून तुमचे सगळे प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व होऊन जातील. पुढे बघायचं आता. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स रिपोर्टेड स्पीच. रिपोर्टेड म्हणजे आपल्याला परत इनडायरेक्ट स्पीच आता शोधायचं आहे. बघायचं. द टीचर सेड टू द स्टुडंट यू कॅन आस्क मी एनी क्वेश्चन दॅट यू हॅव. तू मला कुठलाही प्रश्न विचारू शकतो जो तुला भेडसावतोय. आता बघायचं. सेड टू ऐवजी आपल्याला बेसिकली विधानार्थी वाक्य असल्यामुळे टोल्ड घ्यायचं आहे. टोल्ड 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 इथपर्यंतचं वाक्य बरोबर आहे. द स्टुडंटला विचारलेलं आहे स्टुडंट स्टुडंट स्टुडंट. विधानार्थी वाक्य दॅट 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 इथपर्यंतचं बघा सगळा वाक्य बरोबर आलेली आहेत. पुढे आता आपल्याला वाक्यामध्ये बदल करायचा आहे. पर्सनल प्रोनाउनमध्ये बदल करा, काळामध्ये बदल करा, सगळे अपेक्षित आहे. यू म्हणजेच कोण, स्टुडंट्स. स्टुडंट अनेक गोष्टी, यूचा थर्ड पर्सन काय आलं, दे. बरोबर आहे की नाही. पहिली गोष्ट, पर्सनल प्रोनाउनमध्ये बदल केला नाही, पर्याय क्रमांक 2 जागेवर डिलीट झाला. आता राहिले 3 पर्याय. पुढे बघा. कॅनचं रूपांतर कोल्डमध्ये करा. कोल्ड कोल्ड कॅन. पर्सनल ज्याला आपण म्हणू मोडाल ॲक्झोरेत बदल नाही केला, पर्याय क्रमांक 4 सुद्धा डिलीट झाला. असं एक एक करत डिलीट करत चालायचं. आज मी म्हणजेच कोण रे, टीचर. आता टीचरसाठी जर आपण जर बोललो इथं, जर टीचरसाठी जर मी ही जर बोललो, आयचं मी झालं, हिचं काय होणार आहे, ही होणार आहे. ऑब्जेक्टिव्ह केस तशीच वापरायची. जर तुमच्या मूळ वाक्यात ऑब्जेक्टिव्ह केस आहे याची थर्ड पर्सन सुद्धा ऑब्जेक्टिव्हच घ्या. इथं मी दिलेलं आहे तर टीचरसाठी जर मी ही बोललो तर हिचं हिम होणार आहे, बरोबर आहे. किंवा जर स्त्री असेल तर हर होणार आहे, चालेल. हिम किंवा हर. या ठिकाणी आपल्याला हर दिलेला आहे 4 वाक्यांमध्ये. इथं हर दिलेला आहे, त्याचा अर्थ असा होतो की तो बदल होणं अपेक्षित. पर्सनल प्रोनाउनमध्ये बदल केलेला नाही म्हणून दुसरा ऑलरेडी आपण काढलेला आहे. आता इथे बघा, इथं बदल केलेला आहे, मी मध्ये बदल नाही केलेला, त्यामुळे चौथा गेला. आता फक्त 1 आणि 3 मध्येच स्पर्धा आहे, बरोबर आहे. दे कुड आस्क हर एनी क्वेश्चन्स दॅट दे हॅड. बघा, हॅवचं रूपांतर हॅडमध्ये झालं, यूचं रूपांतर दे मध्ये झालं. मग या ठिकाणी झालंय का, नाही. काळात बदल नाही केला म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा गेला. 1ला 100% मार्क करा. बघा काय काय बदल केलेले वाक्यामध्ये ते एका वन स्ट्रोकमध्ये बघा तुमच्या लक्षात येते. हे तुम्ही इंट्रोडक्टरी व्हर्बचं रिपोर्टिंग व्हर्बमध्ये रूपांतर केलं. विधानार्थी वाक्य असल्यामुळे कनेक्शन म्हणून कनेक्टर तुम्ही दॅट घेतलेला आहे. पर्सनल प्रोनाउनमध्ये बदल केला, वाक्याच्या काळामध्ये बदल केला. पुन्हा तुम्हाला या ठिकाणी पर्सनल प्रोनाउनमध्ये आणि काळामध्ये बदल आहे. म्हणजे तुम्हाला वाक्यामध्ये 1 2 3 4 5 6 बदल अपेक्षित होते. 1 जरी राहिलं असतं तरी वाक्य चुकतं. त्यामुळे सगळेच्या सगळे बदल व्यवस्थित करा, हे तुम्हाला सांगतो. हे डिटेलमध्ये आपण घेतलेले, एकदा वाचून घ्या लेक्चरमध्ये. आणि 20 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. मॅडम पद्मा इज डायरेक्टिंग आर ॲन्युअल प्ले धिस इयर. मॅडम पद्मा झाला वाक्याचा सब्जेक्ट. इज डायरेक्टिंग, इज हे बीचं रूप आहे. डायरेक्टिंग क्रियापदाचा ING युक्त रूप झालेला आहे, म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स झाला. व्हॉट इज मॅडम पद्मा डायरेक्टिंग, उत्तर मिळतं आर ॲन्युअल प्ले. ऑब्जेक्ट झालेला आहे. धिस इयर ॲडव्हर्बियल झाला. ऑब्जेक्टनं सुरुवात करायची आहे. आर ॲन्युअल प्ले
आर ॲन्युअल प्ले, आर ॲन्युअल प्ले, आर. इथं बरोबर आहे. आता काळात बदल करायचा आहे. इज प्लेइंग लक्षात ठेवायचं. इज प्लस वर्ब प्लस ING प्रेझेंट कंटिन्युअसचं पास्टमध्ये रूपांतर करताना बी एमिजारपैकी कुठला पण येणार आहे. बरोबर आहे की नाही. इथं तुम्हाला इज घ्यायचं आहे. इज प्लस बीइंग घ्यायचं आहे आणि पुढे क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं. बीइंग प्लस V3 अपेक्षित आहे. बरोबर आहे. इज डायरेक्टिंग चालेल का? नाही चालणार. विल बी डायरेक्टेड चालेल का? नाही चालणार. हॅज बीन डायरेक्टेड चालेल का? नाही चालणार. इज बीइंग डायरेक्टेड. बघा ह्या ठिकाणी तुमची रचना बरोबर आहे. ॲन्युअल प्ले इज बीइंग डायरेक्टेड बाय मॅडम पद्मा धिस इयर. सरळ सरळ उत्तर दिलेले. पर्याय क्रमांक 4 हे कुणाचंही चुकणार नाही. ठीक आहे. आणि पुढचा जो दिलेला आहे तो म्हणजे तुमचे पॅराग्राफचे आहे मित्रांनो. तर आपला लेक्चर थोडा मोठा होतोय आणि पॅराग्राफच्या संदर्भात थोडं डिटेल माहिती तुम्हाला द्यायची आहे. त्यामुळे पॅराग्राफ मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये स्वतंत्र व्हिडिओच्या माध्यमातून देतो, जेणेकरून छोट्या मोठ्या गोष्टी कशा नोटीस करायच्या ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर हे जे 20 प्रश्न तुमच्या पेपरमध्ये आले होते लक्षात ठेवायचं. पॅराग्राफचे सोडून हे 20 प्रश्नांचा जर अभ्यास जर केला तर एक साधारणतः 2च प्रश्न असे होते मित्रांनो का जे थोडेसे आयदर ऑरच्या कॉन्टॅक्ट्समध्ये होते. म्हणजे कदाचित येतील कदाचित येणार नाही. तर एक ॲव्हरेज स्टुडंटच्या दृष्टीनं जर विचार केला तर एक साधारणतः 17 ते 18पर्यंत मार्क्स तुम्हाला ह्या 20 पैकी पडणं अपेक्षित होतं. आता पॅराग्राफमध्ये किती पडतात तो नंतरचा भाग. पॅराग्राफ जर सोपा असेल तर हे 5ही मिळू शकतात. नसेल अवघड म्हणजे थोडा अवघड असेल तर एखादा कमी जास्त होऊ शकेल. पण या पेपरच्या मानाने 17 ते 18 20 पैकी पडायला आवश्यक होते. अशा स्वरूपाचा हा पेपर होता. त्याच्यात अवघड असं विशेष काही वाटलं नाही. तर मला वाटतं तुम्हाला हा लेक्चर आवडलेला असेल. याच्यामध्ये छोट्या मोठ्या ज्या गोष्टी तुम्हाला शेअर केलेल्या आहेत थोडंसं इन डिटेल विश्लेषण घेतल्यामुळे वेळ झाला. बट हे विश्लेषण तुमच्या एक्झामसाठी अत्यंत गरजेचं आहे. चला आपण आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी थांबायचं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये मी लगेच तुम्हाला पॅराग्राफच्या संदर्भात डिटेल माहिती देणार आहे. तो लेक्चर काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून अगदी कंपल्सरी येणारा जो टॉपिक आहे तो म्हणजे पॅराग्राफ ॲनालिसिस. याचं तुम्हाला मी अगदी व्यवस्थितपणे माहिती देतो. तो लेक्चर ऐका. हा लेक्चर जर आवडलेला असेल तर प्रत्येकानं आपल्या यूट्यूब चॅनलचं जे खाली दिलेलं आहे त्याला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. आणि मित्रांनो आवडला तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. थँक्यू.